ह्या गाजराचा हलवा ना मी पहिल्यांदाच बनवते. तनीच्या पप्पांनी ना सलादसाठी आणलेले, पण ते कोण खायलाच मागत नव्हतं, म्हणून म्हटलं सुकण्याच्या अगोदर न्याचा हलवाच बनवूया. तर गाजर स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलं. त्याच्यानंतर कढईमध्ये 2-3 चमच तूप टाकलं. किसलेलं गाजर 2-3 मिनटं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर साखर, दूध, वेलची आणि थोडासा खवा टाकला. मी साखरेला ना भरपूर असं पाणी सुटतं, जोपर्यंत पाणी आटत नाही ना तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं. वरतून थोडंसं ड्रायफ्रूट टाकले. मी छान असा गाजराचा हलवा बनलेला. दुपारच्या जेवणामध्ये ना एकदम सिंपल असं जेवण होतं. भेंडीची भाजी, चपाती, रायता आणि थोडंसं मसाला पुलाव बनवलेला. जेवण वगैरे केल्यानंतर ना नळाला दोन्ही पण नळाचं पाणी संपलेलं आणि संध्याकाळच्या वेळेला पाणी आल्यानंतर ना मग भांडी वगैरे घासून घेतली. कलिंगड ना चिरलं थंड होतं म्हणून, तर ते पूर्ण पांढरं निघालं. तर सगळी भांडी वगैरे आवरून घेतली. किचन सगळं क्लीन केलं. संध्याकाळच्या वेळेला ना त्या मराठी ताईंनी छान असा वडापाव बनवलेला. तर सगळ्यांनी मस्त असं वडापावचा एन्जॉय घेतला. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.